जय श्रीराम. परमार्थ जिज्ञासा भाग 9 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या मागील काही एपिसोडच्या अनुषंगाने माझे काही प्रश्न आहेत दादा. अर्थातच नोकरदार वर्गांचे ते प्रश्न या स्वरूपात मी सादर करीत आहे. नोकरदार वर्ग यांचा सगळ्यात मोठा आजकालचा त्रास जो आपल्याला वाटतो तो स्ट्रेस हा आहे. मग कोणाला कंपनीचा स्ट्रेस असतो, कोणाला वर्क लाईफ बॅलन्सचा स्ट्रेस आहे, काही नाही तर EMIचा स्ट्रेसचा प्रत्येक व्यक्तीला हाच असतो. पण स्ट्रेसला हँडल करण्यामध्ये नामस्मरण कसं काय सहाय्यभूत होऊ शकतं? अतिशय योग्य प्रश्न आहे हा, कारण आज सगळ्या जगाला याच गोष्टीने ग्रासलेलं आहे. केवळ आजच्याच युगाला नाही तर त्रेतायुगामध्ये रावणाला देखील याच गोष्टीने ग्रासलं होतं. त्याला अर्थात कुठला EMI भरायचा नव्हता किंवा त्याला कुठे नोकरीलाही जायचं नव्हतं, पण त्याला जे कारण सतावत होतं तेच आजच्या काळामधलं मूळ कारण आहे, आणि ते म्हणजे कर्तेपणाचं. मी करता आहे ही भूमिकाच मनुष्याच्या अंतःकरणामध्ये स्ट्रेसचं खरं कारण आहे. मलाच केलं पाहिजे, मी केल्याशिवाय कसं होणार, हा त्याच्यामधला जो कर्तेपणाचा आविर्भाव आहे, हा इगो, हा अहंकार, याच्यामुळेच त्याच्या जीवनामध्ये त्याला स्ट्रेसला सामोरं जावं लागतं. मग परमार्थामध्ये नामस्मरण काय करतं तर राम करता ही भावना आपल्या हृदयामध्ये स्थिरावतं. आपल्याला असं वाटेल की राम करता ही केवळ संतांची कल्पना आहे, सगळं तर मलाच करायचं आहे, राम काय करणार आहे, असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. पण राम म्हणजे कोण? राम म्हणजे ही चेतना, राम म्हणजे ही शक्ती. जेव्हा एखाद्याचा देह त्यागला जातो, जेव्हा त्याचा पार्थिव निश्चित पडलेला असतं, तेव्हा तो मनुष्य जो स्वतः उठून चहा करायचा, पाणी पिऊन यायचा, आज त्याला सांगितलं तर तो त्याच्यातलं काहीच करू शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ तो काही करत नसून त्याच्यामधली चेतना हे सगळं कार्य करत होती. आज ती चेतना त्याच्यापासून लुप्त होताच जो पार्थिव इतके दिवस मी म्हणत होता तो निश्चित पडून जातो. म्हणजे मनुष्याचं कर्तेपण हे खरोखर त्याने निर्माण केलेलं आभास आहे. खरं तर सत्य राम करता आहे. मग परमार्थामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला राम करता आणि राम इच्छा या दोन गोष्टींचं पालुपद लावावं. माझ्या जीवनाचा कर्ता कोण आहे? राम आहे. जसं मी काही सत्रांपूर्वी सांगितलं की आपण रामाला विदित करावं, कर्म करण्याच्या आधी विदित करावं, कर्म करताना देखील विदित करावं, आणि कर्माचं फळ देखील त्याला विदित करावं. याने काय होतं की तुमच्यावरचा कर्तेपणाचा बोजा हा कमी होतो. मग आपण म्हणाल की दादा स्ट्रेस हा एक भाग आम्ही समजू शकलो की कर्तेपणातून येतो, पण बऱ्याचदा रिझल्ट्स मधून पण आम्हाला स्ट्रेस येतो, कारण आम्हाला जे पाहिजे असतं ते मिळत नाही, किंवा जे आम्हाला आउटपुट बॉसने सांगितलेलं आहे की आज एवढं आउटपुट मिळालं पाहिजे, आणि जर मी सतत ते आउटपुट देऊ शकलो नाही तर डेफिनेटली त्याच्यामध्ये माझ्याविषयी संशय निर्माण होतील आणि त्याचा स्ट्रेस मला येणारच. म्हणजे कर्मफळ देखील स्ट्रेस वाढवणारं आहे, यात काही शंका नाही. पण यासाठी एक अतिशय सोपी युक्ती आपण लक्षात ठेवावी. राम करता समजावं, आपण रामाच्या सेवेवरती आहोत असं समजावं, आणि आपण ज्याचे सेवेकरी आहोत. जर रामाने तुम्हाला उद्या खरंच दर्शन दिलं आणि एखादी सेवा दिली तर तुम्ही किती तत्परतेने कराल. त्या पद्धतीने आपण आपल्या कार्यामध्ये हे रामाची सेवा आहे या भूमिकेतून कार्य करत राहावं. त्यामुळे तुमचं कार्य हे अर्थातच अत्यंत इफेक्टिव्ह होतं, त्याचं फळ देखील बहुतांश वेळेला पॉझिटिव्ह येतं. पण ज्या ज्या वेळेला तुमच्या मनासारखं फळ मिळेल तेव्हा समजावं रामाची कृपा झाली, आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध फळ मिळेल तेव्हा तेव्हा समजावं रामाची इच्छा अशी आहे. ही राम कृपा आणि राम इच्छा याच्यामध्ये आपण फळ जर ठेवलं तर तुम्हाला कर्माचं फळ देखील तणाव निर्माण करू शकत नाही. आणि सगळा परमार्थ हा तणाव रहित राहण्यासाठी आहे. हे एकदा सूत्र लक्षात आलं की तुमचं नामस्मरण हे तुम्हाला निखळ आनंद देणारं ठरतं. बहुतांश वेळेला या नामस्मरणातून येणारा आनंद हा तुम्हाला उत्साह देतो, शक्ती देतो, चैतन्य देतो, नव्याने आयुष्य जगण्याची उर्मी देतो, आणि हेच तुमच्या सर्व तणावावरचं अतिशय परमार्थाच्या दृष्टीने बघितलं तर योग्य उत्तर राहील. वा, धन्यवाद दादा. कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण म्हणजे प्रत्येक पॉडकास्टमध्ये आम्हाला सांगत आला आहात किंवा आपल्या कथांमधनं सुद्धा कायम आपण नामाचंच महात्म्य सांगत असता आम्हाला. पण तुम्ही पण एक इंडस्ट्रियलिस्ट आहात, इंजिनियर आहात. आपल्या क्षेत्रात एक असतं की एफर्ट टू रिझल्ट रेशो, म्हणजे आपण म्हणजे कर्म आणि त्याचा परिणाम ह्यांचा एक कुठेतरी आपण गणित करतो. बरोबर आहे. असं काही सूत्र अध्यात्मात असतं का की म्हणजे आम्ही असं हे एफर्ट टाकले आणि असं रिझल्ट मिळाला, असं अशा पद्धतीचं काही सूत्र नाही? हे सूत्र तुम्हाला लावता येईल, पण इथं एफर्ट टाकणारा कोण आहे हा जोपर्यंत मी संपत नाही तोपर्यंत त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कारण बऱ्याचदा माऊलीच्या हरिपाठावरच्या आधाराने मी सांगतो, हे माझं म्हणणं नाहीये. यत्न परोपरी साधनाचे फळ हे माऊलींनी म्हटलेलं आहे
की तुम्ही कितीही प्रयत्न करा साधनाचे, बऱ्याचदा ते साधन तुमचं फलद्रूप होत नाही, तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. याचं कारण यत्न परोपरी साधन तैसे, ते पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे असं माऊली म्हणते. म्हणजे पारा अर्थात जो पारा असतो तो जर तुम्ही उचलायला गेला तर तो तुटतो, आणि तो जेवढा छोटा होईल तेवढा तुम्ही त्याला उचलायला गेला की तो आणखीन तुटत जातो. साधन या शब्दाचाच अर्थ असा आहे की साधन, ज्यांनी साधत नाही ते साधन. मग ते साधन कशासाठी करायचं? मग आपण म्हणाल की जर साधनाने साधतच नाही तर करायचं कशाला? पण साधनाने साधत नाही हे कळण्यासाठी स्वतःला संपवावं लागतं. साधन तुम्हाला संपवतं, तुमच्या कर्तेपणाला संपवतं, आणि जिथं तुमचा मीपणा संपला तिथं तुमच्या कल्पनेच्या पलीकडे रिझल्ट यायला सुरुवात होतात. त्यामुळे महाराज हे सोप्या शब्दात सांगताना काय म्हणायचंय की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्या इच्छेवरती सोपून बघा, मी तो तुम्हाला कल्पनेच्या पलीकडे करून देतो. मग आता इथं तुमचा काढा बरं एफर्ट टू रिझल्ट रेशिओ, फक्त तुम्हाला त्यांच्यावरती सोपवायचं आहे. पण त्यांच्यावरती सोपवणं म्हणजे काय? तिथं माझी इच्छा, माझं कर्तेपण हे सगळं मला शून्य करता यायला पाहिजे, आणि हे सगळं महाराजांचं आहे. या भूमिकेमध्ये जर राहिलो तर तुमच्या एफर्ट टू रिझल्ट रेशिओला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे फळ येईल. अर्थातच दादा, म्हणजे या जर सूत्राने जायचं म्हणलं तर एफर्ट शून्य आहे आणि रिझल्ट अप्रतिम आहे. आणखी एफर्ट म्हणजे मी एफर्टच्या मागे करता आहे, आणि करता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते फळ तुमचं नेहमी पूर्णांकामध्येच येणार, अपूर्णांकामध्येच येणार. कारण की तुम्हाला 100 पैकी 99 मार्क पडतील, पण ते 0.1 देखील तुम्हाला त्रास देणार आहे. त्यामुळे तुम्हाला करता हा भूमिका ही परमार्थामध्ये घालावी लागेल, आणि त्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही त्याला. राम करता आहे, राम करता आहे. अहो, रामाच्या नामाने दगड तरले, नामे पाषाण तरले आपण म्हणतो ना. जर पाषाण तरू शकला तर आपल्यासारखा देह का नाही तरू शकणार? त्यामुळे तुम्ही आपल्याकडे हे करते पण घेता आणि त्यामुळेच बुडता, बाकी काही नाही. बरं, छान दादा, अगदी धन्यवाद. अजून एक आमच्याकडे एक कन्सेप्ट असतो दादा, म्हणजे इतकं तुमचे पॉडकास्ट ऐकले आम्ही, किंवा रामकथा पण बरेच आपल्यापैकी पण बरेच लोकांनी ऐकले असतील. तर कॉर्पोरेट लाईफमध्ये एक कन्सेप्ट असतो की शक्यतो मार्च महिना हा बॅकलॉग भरतीसाठी आपण केला जातो. कोणाचे सेल्स टार्गेट असतात, कोणाचे बरेच टार्गेट असतात. हे टार्गेट्स कम्प्लीट करण्यासाठी हा मार्च हा महिना असतो. बरोबर आहे. पण परमार्थात असा काही तुमचा उपक्रम आहे का दादा? म्हणजे आता आम्हाला असं वाटतंय की तुमचे पॉडकास्ट ऐकून खरंच आम्ही नामाच्या फार बॅकलॉग आमचा जमा झालेला आहे, आणि तो कम्प्लीट करण्यासाठी असा काही आपण उपक्रम योजना आहे का, किंवा योजनेची काही इच्छा असेल तर आम्हाला सांगा. निश्चितच. काय नामस्मरणामध्ये गेलेला क्षण, वाया गेलेला क्षण हा खरोखर आपण आपल्या जीवनाची केलेली हानी आहे. माझे समर्थ म्हणतात, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. जो क्षण वाया गेला तो गेला, तो काही परत येणार नाही. पण यासाठी एकच उपाय आहे की येणारा पुढचा क्षण आपण भगवत नामस्मरणामध्ये कसा लावू शकतो. आणि बऱ्याचदा आपला हा घटिका वाया गेलेली आहे हा पश्चाताप देखील मनुष्याला खूप व्याकुळ करतो, आणि त्या व्याकुळतेमध्ये त्याला भगवत दर्शन होऊ शकतं. मग यासाठी काय करावं की नामस्मरणाची सवय आपल्याला लावून घेतली गेली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही मनापासून नाम घ्यायला बसत नाही, काहीतरी नेटाने नाम घेत नाही, तोपर्यंत बऱ्याचदा हा आपल्याला मनामध्ये भाव देखील निर्माण होत नाही. मग त्यासाठी काय करावं तर आम्ही एक नामसाधना शिबिराची योजना यावर्षी आखलेली आहे. आणि तुम्ही म्हटला त्याप्रमाणे मार्चचा बॅकलॉग कधी कधी 15 एप्रिल पर्यंत भरला तरी चालतो. त्यामुळं एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये पंढरपूर क्षेत्री आम्ही 18 एप्रिल ते 23 एप्रिल असा 5 दिवस नामसाधना शिबिर आपण करण्याचं योजलंय. त्याच्यामध्ये अखिल भारतामधून जे रामनाम तारक मंत्राचे सगळे उपासक आहेत अशा सर्व रामदासांना आम्ही तिथं आमंत्रित केलेलं आहे. साधारणतः 2-2.5 हजार लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे. आणि तिथं मौन पाळून नामस्मरण करायचंय, कारण मौनाचं फार सामर्थ्य आहे. काय होतं, माऊली म्हणते त्याप्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. आपण निरंतर बडबडत असतो, बोलत असतो. नामस्मरण जर आपण मौनामध्ये राहून केलं तर ते साठलेली ती शक्ती, आपल्याला त्याची ऊर्जा याचा अंदाज नाहीये. तर हे 5 दिवस मौन जास्तीत जास्त पाळून, म्हणजे अगदी काही पूर्णच बोलायचं असं नाहीये, पण अगदी जेवढं कामापुरतं आहे तेवढाच फक्त आपण मौन टाळून बाकीचा पूर्ण वेळ नामामध्ये राहायचंय. 2-2 तासाची 5 सत्र आपण प्रत्येक दिवसामध्ये ठेवतोय, आणि तिथं फक्त नामस्मरण हा फोकस असल्यामुळं कुठलंही निरूपण किंवा कीर्तन किंवा कुठलाही सत्संग नाहीये, पण नामाचा अभ्यास मात्र नेटाने करायचा आहे ते 5 दिवस. तर अशाने मला वाटतं तुमचा बॅकलॉगही भरून निघेल, आणि पुढच्या वर्ष म्हणजे पुढच्या क्वार्टरची तुमची तयारी पण चांगली होईल.
आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना एकच आवाहन करतो की आत्तापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून जो 2-2 तासाची बैठक आहे ती आपली स्थिरावेल आणि सगळ्यांचीच नामसाधना चांगली होईल. अर्थात. धन्यवाद दादा. खरंच हा तुमचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आमच्यासारख्या नोकरदार वर्गांना सुद्धा आम्हाला याचा खूप फायदा घेता येईल. दादा, आपल्या परवानगीनं काही जे मागच्या पॉडकास्टमधले प्रश्न होते ते घेऊ इच्छितो. आपण परमार्थ जिज्ञासा 4 यामधील काही प्रश्न घेत आहोत. पहिला प्रश्न आहे छाया खरे यांचा. ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाम जप हिंडता फिरता घरकाम करताना करू शकेल का? नाम आणि जप याच्यामध्ये मुख्य फरक आहे. हा बीज मंत्र आहे, ज्याच्या समोर ओंकार हा बीज मंत्राचा जे संपुट आहे ते लावलं जातं. त्या बीज मंत्रांना घेण्याची काही पद्धत असते. पहिल्यांदा एकतर ते गुरु दीक्षित असली पाहिजे, ते तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवू शकत नाही. दुसरी गोष्ट, ते बीज मंत्र असल्यामुळं ते घेताना शुचिता पाळणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जाता येता उठता बसता नाम घेऊ शकता, पण हा मंत्र जो ओंकार रूपी बीज मंत्र आहे तो आपल्याला घेता येत नाही. तो एका स्थानावरती शुचिरभूत होऊन आपण तो व्यवस्थित घ्यावा, जेणेकरून त्या मंत्राचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार नाहीत. कारण की तुम्ही बीज मंत्र म्हणजे थेट त्या ऊर्जेशी कनेक्ट होत असता. ती ऊर्जा अशीच घेऊन चालत नाही, ती व्यवस्थितच घ्यावी लागते. पण या उलट नामाला मात्र कुठलीही आडकाठी नाहीये. तुम्ही येता जाता रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, सीताराम, जे तुमचे मंत्र असतील ते तुम्ही घेऊ शकता. त्याला कुठलीही बाध्यता नाहीये. जसं ब्रह्मानंद महाराज आपल्याला म्हणतात की उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड नामस्मरण चालावे. तर ह्याला कुठलीही बाध्यता नाही. त्यामुळे नाम तुम्ही कधीही घ्या, पण बीज मंत्र घेताना मात्र तुम्हाला सगळी शुचिता पाळणं गरजेचं आहे. धन्यवाद दादा. छायाताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असं. दादा, दुसरा प्रश्न आहे हे स्वाती पुरकर यांचा. मी महाराजांसमोर विशिष्ट संख्येचा नामजप करेन असा संकल्प करते, पण तो माझ्याकडून लवकरात लवकर पूर्ण होत नाही. रोज विशिष्ट संख्या ठरवली तरी पूर्ण होत नाही. मी प्रयत्न करते पण तरी पूर्ण होत नाही. यासाठी काय करावे? नाही, तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर सामावलेलं आहे की तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न नक्कीच कुठेतरी कमी पडत आहेत. तर तुम्ही संकल्प एवढाच करा जेवढा तुम्हाला जमेल. कारण की बऱ्याचदा काय होतं, लोक खूप उत्साहामध्ये काहीतरी बोलून बसतात आणि बऱ्याचदा मग ती संख्या त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकत नाही, कारण आपल्या मागे व्यवधानं असतात बऱ्यापैकी. त्यामुळे आपण संकल्प करताना ही काळजी घ्यावी. महाराजांनी नित्यनेम करायला सांगितलाय. तो नित्यनेम किती असावा हे महाराजांनी सांगितलेलं नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती आहे, प्रत्येकाच्या मागे व्यवधानं वेगळी आहेत. त्यामुळे तुम्ही संकल्प वाटल्यास थोडासा रिवाईज करा, थोडा कमी करा. अगदी फार ओढाताण करून जीवाचे अगदी आकंठ होऊन तुम्ही करण्यासारखी आपली परिस्थिती नाहीये. त्यामुळे तुम्ही थोडा कमी करा आणि तो जो कराल त्यात आनंद मानत करत. कारण की नामस्मरण ही केवळ एक डेस्टिनेशन कडे जाणारी प्रोसेस नाहीये. नामस्मरण इटसेल्फ इज अ प्रोसेस ऑफ हॅपीनेस. प्रत्येक नाम हे तुम्हाला आनंद मार्गी असलं पाहिजे, त्याचा आनंद तुम्हाला उपभोगता यायला पाहिजे. त्यासाठी संख्या हा भाग फार अगदी काथ्याकूट करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी श्वासावरती मंदपणे नाम जरी घेतलं, पण त्याचा जर तुम्ही आनंद अनुभवत असाल तर मग ते संकल्प हे निश्चितच तुम्हाला आयुष्यामध्ये फार समाधान देणारं ठरतं. त्यामुळे फार साधनाची आटाआटी करायची गरज नाही. धन्यवाद दादा. स्वातीताई, बहुतेक दादांनी पहिलेच सांगितलेलं आहे, तुमचं पण बॅकलॉग भरून काढायचं असेल तर नाम साधना शिबिर दादांनी आयोजित केलेलं आहे. आपण आपल्या सर्व परिवारांसोबत तिथे येऊन तुमचा संकल्प पूर्ण करू शकता. धन्यवाद दादा. शेवटचा प्रश्न आहे दादा, मनोज कलेश्वर यांचा. खरं तर त्यांची एक विनंती आहे. दादा, आपण तुलसी रामायणावर मराठीतून काहीतरी भाष्य करावे, लिहावे, ते मराठी वाचकांना सोयीस्कर पडेल. याच थोडासा मी या प्रश्नाला वेगळं रूप देतो. तुलसी रामायणावर किंवा आपलं असं लिखाण काय आहे जेणेकरून आपल्या श्रोत्यांना पण कळेल आणि त्यांना ते सहज उपलब्ध होऊ शकेल. 2018च्या अक्षय तृतीयेपासून 2022च्या गुरुपौर्णिमेपर्यंत जवळजवळ 4 वर्षाच्या या कालावधीमध्ये महाराजांनी तुलसी रामायणावरती 1300 निरूपणं माझ्याकडून करून घेतली होती. ऑडिओ रूपामध्ये ती ही सगळी निरूपणं झाली होती. प्रत्येक निरूपण हे साधारणतः अर्धा तासाचं होतं. आणि या निरूपणाचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक दोहा, प्रत्येक चौपाई, प्रत्येक सोरठा, त्यातील प्रत्येक शब्द याला न्याय देत देत महाराजांच्या वाणीमध्ये, महाराजांच्या शब्दांमध्ये आपल्या मराठी भाषिकांना ही अवध भाषा सोपी करून सांगण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या निरूपणांचं टंकलेखन आमच्या चैतन्य गोशाळा ट्रस्टमधले कार्यकर्ते पुरुषोत्तम कुलकर्णी आणि त्यांची पत्नी या दोघांनी अत्यंत निग्रहाने केलं.
आणि त्याच्यामध्ये 100 दोह्याचा एक ग्रंथ अशा रीतीने भावार्थ रामचरितमानस या ग्रंथाची निर्मिती गेले वर्षभर झाले चालू आहे. त्यातील पहिला भाग हा प्रकाशित झाला होता रामेश्वरमला, आणि त्यानंतर दुसरा भाग काशीला आम्ही प्रकाशित केला, आणि तिसरा भाग आता पशुपतीनाथच्या कथेमध्ये प्रकाशित होणार आहे. म्हणजे 2 भाग ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत, ते उपलब्ध आहेत. तुम्ही चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संपर्क साधला तर तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकतील. आणि ते केवळ भाषांतर नाहीये, तर ती टीका आहे, ती सविस्तर भावार्थ रूपाने लिहिलेला विस्तार आहे, आणि त्याला ब्रह्मचैतन्य महाराजांची वाणी, त्यांचे शब्द, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, त्यांची उदाहरणं याचे सगळ्या बाजूनी जोड दिल्यामुळं ती वाणी आपल्या महाराष्ट्र भाषिकांना अतिशय सहज वाटते, सोपी वाटते. तर आपण जर निश्चित इच्छुक असाल तर त्या ग्रंथांचं आपण वाचन करू शकता. धन्यवाद दादा. मनोज दादा, आय थिंक तुमची जी इच्छा आहे ऑलरेडी त्यावर कार्य झालेलं आहे आणि ग्रंथ अवेलेबल आहे. तुम्ही चैतन्य गोशाळा ट्रस्टला संपर्क करून ती घेऊ शकता. धन्यवाद दादा, आपण वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणखीनही या पॉडकास्टवर कोणाला जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. आम्ही प्रयत्न करू पुढील पॉडकास्टमध्ये त्याची उत्तरं दादांच्या स्वरूपातून आपल्याला मिळतील. धन्यवाद. जय श्रीराम.